गणेश चतुर्थी और आने वाले त्योहारों को लेकर जालना पुलिस प्रशासन सतर्क हो गया है। इस कड़ी में आज शहर में एक विशाल रोड शो का आयोजन किया गया, जिसका उद्देश्य था शहर में कानून व्यवस्था बनाए रखना और नागरिकों में सुरक्षा का भाव पैदा करना। इस रोड शो की शुरुआत जालना शहर परिवहन कार्यालय से हुई और यह सावरकर चौक, फूल बाजार, सराफा, वाटर बेस, मुक्तेश्वर द्वार, शिवाजी गांधी चमन और शनि मंदिर तक निकाला गया। इस मौके पर डीवाईएसपी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक संदीप भारती, चंदनजीरा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक बालासाहेब पवार और यातायात विभाग के निरीक्षक इंग्लिश समेत तमाम अधिकारी और कर्मचारी मौजूद रहे। इस रोड शो के माध्यम से पुलिस ने साफ संदेश दिया कि कानून व्यवस्था से कोई समझौता नहीं होगा और सभी त्योहार शांतिपूर्ण ढंग से मनाए जाए, यह सुनिश्चित किया जाएगा। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातून रूट मार्च काढलेला आहे। यामध्ये विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि सर्व संवेदनशील स्थाने जे आहेत शहरामध्ये ते आम्ही कव्हर करत आहोत। आज पर्टिक्युलरली सदर बाजार आणि कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हे पॉईंट्स आम्ही कव्हर करत आहोत। या रूट मार्चमध्ये मी स्वतः चंदनजीरा, सदर बाजार, तालुका जालना या सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हजर आहेत। त्याचबरोबर साधारणपणे 20 अधिकारी आहेत। यासारखीच एक पूर्ण कंपनी आहे ज्यामध्ये 100 जवान आहेत। त्याचबरोबर आमचं RCPचं प्लाटून आहे। त्या सदर बाजार आणि कदीम जालना, तालुका जालना आणि चंदनजीरा या सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि होमगार्ड महिला व पुरुष असे मिळून साधारणपणे 350 अंमलदार आहेत। आमच्या RCP प्लाटून पण यामध्ये सहभागी होत आहे। आमच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही हा रूट मार्च काढलेला आहे। कुठून काढणार आहेत, कुठपर्यंत काढणार आहेत? आता मामा चौकातून आमचा पूर्ण विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो आम्ही कव्हर करणार आहोत। मामा चौकापासून सावरकर चौक, फुल बाजार, त्यानंतर कादराबाद, सराफा मार्गे कादराबाद, त्यानंतर पानवेस, त्यानंतर शहा बाजार, त्यानंतर मुंबादेवी, पुढं बाबासाहेबांचा पुतळा आणि त्यापुढे चमन आणि जुना कदीम जालन्याची जी इमारत आहे ही इमारत त्या इमारतीपर्यंत सर, आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही आव्हान? पोलीस दल सक्षम आहे आणि त्याच्या सेवेला तत्पर आहोत। सर्व बाजूंनी पोलिसांची तयारी आहे। लोकांनी या सणाचा आनंद घ्यावा, उत्साहात हा सण साजरा करावा आणि पोलीस दल पूर्णपणे तयारीत आहे, सक्षम आहे। त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत। सर्वांनी कायद्याचं पालन करावं। ध्वनी प्रदूषणाचे नियम असतील, वाद्याबाबतचे नियम असतील, मिरवणुकीच्या वेळेबाबतचे नियम असतील, त्याचं तंतोतंत पालन करावं। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्व कायद्याचं पालन करून हा सण साजरा करावा असं मी त्यांचे आवाहन करतो। त्याचबरोबर सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि अशी सामाजिक सौहार्द बिघडेल अशा प्रकारची कुठलीही कृती गणेश मंडळाने करू नये असं मी आवाहन करतो।